झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत। रोकठोक मध्ये आपण चर्चा करतोय अण्णांचं आंदोलन दशा आणि दिशा। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता जोडल्या गेल्यात। मेधाताईंचं स्वागत आपण करूयात। मेधाताई, या सगळ्या चर्चेमध्ये अत्यंत खरं तर महत्त्वाचा हा विषय, आणि जेव्हा अण्णांचं आंदोलन अगदी शिखरावर होतं तेव्हा देखील आम्ही तुमच्याशी बोललो होतो। त्यानंतर राजकीय पक्षाचा निर्णय झाला, त्यानंतर सुद्धा तुम्ही काय बोलला होता ते मला आजही आठवतंय। हे सगळं आंदोलन, अण्णांची अत्यंत शिखरावरती गेलेली सगळी ही प्रसिद्धी आणि त्यानंतर पुन्हा लागलेली एक उतरती कळा, हे सगळं पाहताना का दुभंगली टीम अण्णा, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की आंदोलनाचे चढ उतार तर असतातच, पण यामध्ये सगळ्यात गंभीर गोष्ट जी घडलेली आहे आणि झालेली आहे ती इतका उभार, इतकी ऊर्जा आणि भ्रष्टाचारासारखा लोकांच्या दिलर दिमागाला झोंबणारा एक मुद्दा, जीवनात जाणवणारा मुद्दा असा पुढे आला असताना त्याचं राजकीयकरण जे व्हायलाच हवं होतं ते झालं असताना एक तर आपल्या जनप्रतिनिधींच्या म्हणवणाऱ्या संसदेने तो टांगून ठेवला आणि आपली भ्रष्टाचार मुक्तीची दिशा नाहीच हे त्यांनी प्रथम दाखवून दिलं। आणि नंतर आंदोलनाच्या नेतृत्वाने या सर्व उभाराला एक दिशा देण्यासाठी ज्या प्रकारची एक व्यापक रणनीती आणि कार्यक्रम आखायला हवा होता तो आखू शकत नाही असं कुठेतरी आज साक्ष राहील। परंतु मला वाटतं की कुठेतरी आता आंदोलनं फेल झालेली आहेत किंवा या मार्गाने आता होत नाही म्हणून दुसरा मार्ग तपासूया असं काहीतरी अरविंद केजरीवाल आणि यांच्या जवळच्या एका टीमला जाणवलं आणि त्यामुळे बरंच काही उलथापुलथ झालं। हिस्सार पासून हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि 2014चं इलेक्शन हे लक्ष बनलं, ज्याच्या ऐवजी जर खरोखर आपली मंजिल जी भ्रष्टाचार मुक्तीची आहे त्यासाठी जनशक्तीची आहे ती आपण आपल्या हातामध्ये आणण्याच्या दृष्टीने अतिशय नाविन्यपूर्ण, व्यापक आणि जनसहभागितेचे कार्यक्रम आखणं हे त्यांनी करायला हवं होतं। आणि अण्णांची जी काही पुंजी आहे, जे काही भांडवल आहे त्याचाही उपयोग अण्णांनी एक सामूहिक नेतृत्व उभं करण्यामध्ये दाखवायला हवा होता। हे सगळं घडलं नाही योगायोगाने, दुर्दैवाने। पण यामुळे काही राजकीय पक्षांनी उरळून जायची गरज नाही, त्यांच्यामध्ये तर आणखीनच भयंकर अवस्था आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी निवडणुकीच्या राजकारणातून बदल घडून येईल की निवडणुकीच्या शिवायच्या म्हणजे संसद बाह्य जनआंदोलनाच्या राजकारणातून, तेही राजकारणच, बदल घडवून आणता येईल याच्याबद्दल विचार मंथन चालू झालंय, हेही नसे थोडके। आणि शेवटी कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या मध्ये उपोषण झालं त्यावेळेला काही लोकशाहीच्या मार्गाने नाही गेलात, हा मार्ग पसंत केला तर देशामध्ये अराजकता येणार आहे, त्यात तुम्ही सामील व्हाल। नाही, लोकशाहीच्या मार्गाने म्हणजे जर आपण लोकशाहीच्या मार्गाने नाही गेलो, पार्लमेंट नको आहे, कोर्ट नको आहे, पण हे आंदोलन पाहिजे, हे आंदोलन मिळणार असेल तर गेला देश पार्लमेंट नको आहे। मेधाताई, हा आवाज तुम्ही ऐकताय तो जी जी हा जो आवाज तुम्ही ऐकताय हा गोरा खैरनारांचा आहे आणि खैरनारांचं असं म्हणणं आहे, मी प्रस्तावनेत जात नाही, ते काय म्हणाले थेट सांगतो की अण्णांचा एकूण जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळे अगदी आपण अनेक प्रसिद्ध व्यक्ती अण्णांशी जोडल्या गेल्या मात्र त्या जास्त काळ अण्णांच्या सोबत राहू शकत नाही, याला कारण अण्णांचा स्वभाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे। असं एकदम स्वभाव वगैरे म्हणणे की अण्णा छोटे, तुम्ही अण्णांबरोबर कधी राहिले आहेत का तर सांगा स्वभावाबद्दल। तुम्ही जर त्यांच्याशी वावरलेला उपयोग नाही। खरं साहेब, आपण मेधाताईंना राहण्याची गरज नसते, राहण्याची गरज नसते। एकूण अण्णा हे एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे। आपण प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याचे सुद्धा दिंडवडे काढतो तरी प्रत्येकाचा स्वभाव, आता अजित पवारांचा स्वभाव आणि पृथ्वीराज चव्हाणांचा स्वभाव आणि शरद पवार याच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही। मला वाटतं की अण्णांनी जी काही भूमिका बजावली आहे ती त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, हे देशही जाणतो आणि म्हणूनच त्यांना पाठिंबा मिळालाय। अरविंद केजरीवालांनी सुद्धा आणि त्यांच्या टीमनी सुद्धा या आंदोलनामध्ये जनशक्ती उभारण्याची एक कामगिरी करून दाखवली, हेही देश जाणतो। त्याच्यामध्ये चुका असतील, तुटकपणा असेल, पण आता आमचे मार्ग वेगळे झालेत असं दोघांनी म्हणायला नको। केजरीवालांनी आपली सर्व्हिस सुद्धा इमानदारपणे केली नाही असं, या केजरीवालने आपली नोकरी सुद्धा इमानदारपणे केली नाही, ते काय देशाचं भलं करणार आहेत? सॉरी, असं इमानदारी त्याच्यामध्ये बेईमानदारी होती असंही नाही, जेवढी राजकीय नेत्यांमध्ये तेवढी तर नक्कीच नव्हती। आणि आपण थेट वेगळा काढूया, निश्चित तो मुद्दा वेगळा काढूया, पण बोलूया। कुठेतरी गोरा खैरनार आपल्याला असं वाटतं का की या आंदोलनानं एक नवीन
आशेचा किरण निर्माण झाला होता आणि हे असं का झालंय याचं देखील उत्तर देणं लागते टीम अण्णा किंवा अण्णांचे सहकारी हे सगळे देशाला उत्तर देणं लागतं. पहिल्यापासूनच माझं मत आहे की अण्णांसारख्या आंदोलनाला जर आपण पाठिंबा दिला आणि उत्तेजन दिलं तर या देशात फक्त अराजकता येईल, लोकशाही टिकणार नाही, लोकशाही राहणार नाही. हा पहिला मुद्दा. आणि आज तशी स्थिती होत चाललेली आहे. दुसरं मला असं म्हणायचं होतं की अण्णांच्या स्वभावाबद्दल ह्या बाई ज्या बोलतायत हा भाग वेगळाच. कारण कुठलंही आंदोलन चालवायचं असेल तर खरोखर मनुष्य देशभक्ती असला पाहिजे, निस्वार्थ असला पाहिजे, त्याच्यामध्ये वैचारिक ठेवण असली पाहिजे आणि समजदार असला पाहिजे. येथे तर अण्णा काय आणि त्यांची टीम काय, त्यांना असं वाटत होतं ते जरूर काही हिटलरच झालेले आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग सारख्या माणसांनी ज्यांनी 1991मध्ये 1991 पूर्वी खरोखर आपल्या देशामध्ये अशी स्थिती होती की आपल्याला सोनं गहाण ठेवूनच कर्ज घ्यावं लागलं. नरसिंहराव यांच्या या आर्थिक नीती बदलण्याच्या निश्चित या बाबतीमध्ये देखील आपण विचारूयात. मयंक गांधी आपल्याबरोबर आहेत. मयंक, असं जे वागणं होतं बरंच काही ते देशामधल्या अनेक लोकांना खटकलं, वाटत नाही तुम्हाला ह्या गोष्टी चुकीच्या होत्या? सॉरी, परत सांगा जरा. म्हणजे अनेक गोष्टी आंदोलनाच्या दरम्यान घडल्या, जसं आता उल्लेख केला गोरा खैरनारांनी, पंतप्रधानांच्या बाबतीतलं बोलणं असो किंवा इतर काही गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की नेमकं काय लोकांना खटकलं. लोकांना खटकणाऱ्या अनेक गोष्टी आंदोलनामध्ये घडल्या होत्या आणि त्या नको व्हायला हव्या होत्या, असं एकूण सूर खैरनारांच्या बोलण्याचा आहे. त्याबद्दल काय तुम्ही सांगा? खैरनार जी को तो उन्होंने ऐसे कलर के चश्मे पहने हैं कि कुछ भी अच्छा काम हो तो उनको खराबी दिखता है. तो उनके साथ आप नहीं कुछ भी कर सकते हो क्योंकि उनकी नजर में कुछ खोट है. क्योंकि पूरा देश जब अन्ना जी को समर्थन कर रहे थे तभी भी खैरनार जी को उनकी बुराई सिर्फ दिख रही थी. इतने सारे नेता जो भ्रष्ट है, हजारों करोड़ रुपए की लूट कर रहे हैं, वो नहीं दिख रहा है. लेकिन वो लूट के सामने कुछ लोग लड़ रहे हैं देश के भ्रष्टाचार के विरुद्ध, तो उनकी बुराई इनको हमेशा करने को नहीं मिलता, इसलिए वो लड़ते हैं. की बात को वो छोड़ो, ये निस्वार्थ भाव है नहीं, वो तो लूटने के लिए लूटने के लिए वो आपकी दृष्टि है खैरनार जी. मैं अभी मुद्दे के ऊपर आता हूँ. मुद्दा ये है कि आज तक इतना बड़ा कभी आंदोलन नहीं हुआ, लोगों का इतना जबरदस्त समर्थन हुआ है. लेकिन आज ऐसा हुआ है कि अन्ना जी और केजरीवाल दोनों अलग अलग मार्ग है लेकिन भ्रष्टाचार के विरुद्ध लड़ रहे हैं. हमने उनके समर्थक होकर ये सोचा है कि हम केजरीवाल का भी साथ देंगे और अन्ना जी जब आंदोलन करेंगे माईक, तुम्ही हे म्हणताय अत्यंत महत्वाचं आहे, दोघांचाही साथ तुम्ही देणार, तुम्ही हे म्हणताय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दशा आणि दिशा यावरच आपण चर्चा करतोय. विश्वंभर चौधरींकडे जाऊयात आपण. विश्वंभर चौधरी, हे कसं शक्य होईल? आता दोन्ही ठिकाणी दोन वेगवेगळे मार्ग आहेत, उद्देश एक आहे, पण तरी देखील कार्यकर्त्यांचा जो होणारा वैचारिक गोंधळ ज्याबद्दल तुम्ही कायम बोलत असता, काय सांगाल त्याबद्दल? हे शक्य होईल? नाही, एक तर मला पहिल्यांदा खैरनार साहेबांना उत्तर असं द्यायचं आहे की आता पैसे खाण्याची संधी नसल्यामुळे जर आम्ही आंदोलन करत असू तर असंही काय त्यांच्याही बाबतीत असं काही घडलं होतं असं म्हणायचं का काय लोकांनी? संधी नाही म्हणून भ्रष्टाचार म्हणजे काय ते तोंडाला वाटेल ते तुम्ही काही बोलू शकता. लोकांना माहिती आहे मी किती पैसे खाल्ले आहेत, त्यामुळे तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे विचार सांगा, माझ्या विचारावर नका. तुम्ही टीका करायला माझ्यावर आले का अण्णांबद्दल बोलायला आले? अण्णांवर बोललात तर मीही तुमच्याशी योग्य शब्दात बोलीन. आठ ही आहे की तुम्ही योग्य शंभरजी आपण ऐकूयात. खरं तर नंबर 2 बरोबर आहे. मी आपल्या प्रश्नाकडे येतो आहे. नंबर 2 असं की आता जे मयंक गांधी म्हणाले की ते दोघांबरोबर राहील तर ते स्वातंत्र्य त्यांना आहे. स्वातंत्र्य असं आहे की राजकीय पक्षाचे लोक सुद्धा आंदोलनात सहभागी होऊ शकत नाहीत, असं काही कायदा नाही. ते नागरिक म्हणून येऊ शकतात त्यावेळेला. अर्थात त्यांना फक्त नागरिक म्हणूनच यावं लागेल, पक्ष किंवा पार्टी म्हणून येता येणार नाही, हे उघड आहे. आणि मला वाटतं ते तशाच पद्धतीने येतील. तेव्हा वैचारिक आहे, वैचारिक वाटा वेगळ्या आहेत, ही गोष्ट खरी आहे. परंतु शेवटी आम्ही सर्वजण गेली 2 वर्ष सोबत लढलेलो आहोत. म्हणजे असं पाण्यात काठी मारून लगेच काही पाणी वेगळं होईल अशातला भाग नाही. त्याप्रमाणे अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांचं सुद्धा जरी आता मतभेद असले आणि वाटा वेगळ्या असल्या तरी शेवटी सगळ्या अण्णांनी बोलून दाखवलं, अरविंदजींनी पण बोलून दाखवलं की सगळ्यांचं ध्येय एकच आहे. मार्ग 2 भिन्न आहेत. ठीक आहे, या मार्गावर जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मित्र म्हणून आम्ही भेटू. बरं. पण हे बोलणं सोपं आहे. आपण मेधताईंकडे जाऊयात. मेधताई, तुमच्यासारखा इतका प्रदीर्घ लढा दिलाय तुम्ही, या सगळ्या आंदोलनांच्या खाचाखोचा सगळ्यात तुम्हाला माहिती आहे. खरंच असं शक्य आहे का हो? राजकीय पक्ष आणि आंदोलन दोन्ही हातात हात घालून काम करू शकतील का? पूर्वी राजकारणाची अशीच दिशा असायची. लोहियांनी म्हटल्याप्रमाणे मतपेटी, फावडं आणि लढत हे सर्व एकत्र चालू शकायचं. परंतु आजकाल तसं राहिलेलं नाहीये. राजकीय पक्ष आंदोलन करतच नाही असं नाही, पण बहुतांशी ते विरोधी पक्ष म्हणूनच करतात. सत्तेत असताना त्यांच्या आघाड्या लढतात,
तिची लुटूपुटूची लढाई अनेकदा वाटते. त्यांच्या काही ट्रेड युनियन्स किंवा महिला आघाड्यांनी एखादा प्रश्न घेतला असला तरी तो अपवादात्मक दिसतो. आणि त्यामुळे राजकारण म्हणजेच आंदोलनाचं राजकारण आणि निवडणुकांचं राजकारण हे दोन्ही असू शकतं. हा राजकारणाचा व्यापक अर्थ आहे. तेव्हा सत्ते आणि जनतेमधलं जे नातं आहे ते बदलायचं आहे, समतेचं, न्यायाचं आणायचंय, परिवर्तन हवंय, निर्णय बदलायचे, कायदे बदलायचे. म्हणून जर लढत द्यायची असेल तर काही जण लोकसभा विधानसभेच्या जनप्रतिनिधींच्या मोर्चा आघाडींवर देतील आणि काही बाहेर देतील, हे असू शकतं. आता तेच आत गेलेले बाहेर येतील आणि लढतील किंवा निवडणुकीत हरल्यानंतर मग आंदोलनात येऊन लढतील, असंही होऊ शकतं. पण आंदोलनाची दिशा ही महत्वाची आहे. आणि आजही आंदोलनं जे मूलभूत मुद्दे उठवत आहेत, मग तो SEZचा मुद्दा असो, तो गावसभेच्या अधिकाराचा मुद्दा असो, विकास नियोजनाचा असो की भ्रष्टाचाराचा असो, श्रमिकांचे मुद्दे असोत, ते मुद्दे राजकीय पक्ष क्वचितच उठवताना दिसतात. FDI इन रिटेल सारखा मुद्दा एक राजकीयकरण होऊन पुढे आला तरी भरोसा वाटत नाही की कुठले पक्ष खरोखर त्याला निश्चित. आणि त्यामुळे हे जर झालं, तुम्ही म्हणताय मेधाताई, तसं झालं, दोन्ही वेगळ्या ताकदीचे तसं झालं तर ते शक्य आहे का? राजकीय पक्ष आणि आंदोलन हातात हात घालून काम करू शकतील का? भवितव्य काय असेल या आंदोलनाचं, आपण याची चर्चा करूयात. कारण मी पहिली प्रतिक्रिया तुमची घेतली होती, मला आठवते की अण्णांनी पुनर्विचार करावा या निर्णयाचा, अशी पहिली प्रतिक्रिया तुमची होती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.